नमस्कार मंडळी, मी विद्या. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या स्त्रियांना किंवा ज्या पुरुषांना, ज्या लोकांना असं वाटतं की ज्या घरी बसलेल्या स्त्रिया आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांना घरी काहीच काम नसतं आणि त्यांची लाईफ एकदम मजेत मस्तीत चाललेली असते आणि एकदम छान चाललेली असते. फक्त काय, टिफिन करायचं आणि बस घरी बसायचं आणि लोळायचं, झोपायचं. त्यांना एवढीच कामं असतात. तर अशा स्त्रियांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला जर असं कोणी म्हणत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ पाहावा ही रिक्वेस्ट मी तुम्हाला करेन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, इथे मी झाडून वगैरे घेत आहे. ही रोजचं काम आहे. दिवसातून आपलं 2 ते 3-4 वेळचं आपलं हे काम आहे, झाडू मारायचं. आणि त्यानंतर घरच्यांना चहा वगैरे देणं, हा पण आपला 3 टाईम किंवा 2 टाईम तो होतोच होतो चहा. त्यानंतर मग जी सगळी भांडी वगैरे असतात ती घासणं. आणि भांडी ही काय एकदाच पडत नाही, दिवसातून 3 ते 4 वेळा भांडी पडतात. आणि हे काम असं आहे की हे रोजचंच काम आहे, असं नाही, याला सुट्टी कधीही भेटत नाही. रविवार असो किंवा सुट्टीचा कुठलाही दिवस असो, अजिबात सुट्टी भेटत नाही. त्यानंतर ज्या काही भाज्या आपण मार्केटमधून आणतो त्या साफ वगैरे करून ठेवणं, त्या सडू नये, त्या खराब होऊ नये म्हणून त्यांना व्यवस्थित ठेवणं, धुवून पुसून त्यांना ठेवणं, हे खूप सारे कामं असतात स्त्रियांकडे. जसं मी तुम्हाला म्हणली, दिवसातून 3 ते 4 वेळा भांडे पडतच असतात. तर खरंच नक्कीच पडत असतात आणि ते भांडे आपल्याला घासावेच लागतात. जर आपण मिडल क्लास फॅमिलीमधून असेल तर आपल्या घरामध्ये ना मेड असते, ना कामाला ताई असतात, ना कोणीच नसतं. आपले कामं आपल्यालाच करावं लागतात. आणि वरतून म्हणजे आपले जे आहेत तर त्यांच्यावर जास्त अजून टोमणे मारले जातात. तू घरीच तर असतेस, तुझी मस्त किती लाईफ आहे वगैरे वगैरे. तर बघा, आणि त्यानंतर चपाती जर करायची ठरवली तर ती व्यवस्थित झाली पाहिजे आणि ती व्यवस्थित फुगली पाहिजे, हा सुद्धा तिचा विचार असतो. का तर घरच्यांना मी जेवढं चांगलं जेवण देता येईल, त्यांना खाता येईल, तो प्रयत्न करत असते. गरमागरम जेवण देण्याचा घरच्यांना ती प्रयत्न करत असते. आणि मग दुसरी कामं असतात जी काही बेडशीट वगैरे चेंज करणं, बेडशीट वगैरे धुवायला टाकणं, अशी खूप सारे कामं असतात घरामध्ये. असं नाही की ती फक्त टिफिन बनवते आणि झोपते दिवसभर. घरातले हे दुसरे कामंसुद्धा असतात, हे तुम्हाला पुरुषांना माहिती नसेल. आणि एक वेळेस तुम्ही जर बाहेरचे काम केलात, तुम्हाला पगार तरी भेटेल, तुम्हाला सॅलरी तरी मिळते. 1 तारखेला तुम्हाला तो मेसेज बघून सॅलरीचा आलेला, क्रेडिट झालेल्याचा तुम्हाला एक समाधान तरी होतं की बाबा हां, पैसे आले आपल्या अकाउंटला. पण ज्या स्त्रिया काम करतात, त्यांना, ज्या घरी असतात, ज्या स्त्रिया गृहिणी ज्या घरी असतात, त्या कामाला जात नाहीत, त्या म्हणजे कुठलाही मोबदला न घेता हे काम करत असतात. तर प्लीज त्यांना असं कोणीही म्हणू नका की तुला काय काम असतं, तू तर घरीच असते वगैरे वगैरे. मदत करायची तर करत नाहीत अजिबात आणि टोमणे मात्र मारले जातात. आणि जरा जरी पडलं बेडवरती तर लगेच बोललं जातं की हिला तर काही कामच नाही, इथे झोपतच असते दिवस, असं बऱ्याचदा बोललं जात असतं. आणि हे मी माझं पर्सनल नाही सांगत आहे, माझ्या पर्सनल ॲक्च्युली मला माझ्या घरचे मदत करतात. पण आपण समाजामध्ये वावरतो तर समाजाच्या गोष्टी आपल्याला काय आहे हे सगळं माहिती होत असतं. ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की माझे सासरे मदत करतात भाजी निवडण्यामध्ये वगैरे. आणि स्वतःचा कप जर असेल ते चहा प्यायलेला तर माझे मिस्टर पण धुतात आणि ते पण धुतात. त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही. असं प्रत्येकाने करावं. आणि हे झाडं जे हिरवे तुम्हाला दिसतात तर याचीसुद्धा काळजी तिला घ्यावी लागते. असं नाही की ते नुसतं स्वयंपाकाचंच काम तिच्याकडे असतं. खूप सारे अशी कामं असतात, छोटी मोठी अजून खूप कामे आहेत. आणि बघा, मी म्हटलं जसं की 1 दिवसाचं नसतं, रोजचं असतं. असं मी अगोदर पण व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवलं तुम्हाला भाजी निवडताना. आणि आता पण ही मार्केटमधून मी भाजी आणलेली आहे आणि पूर्ण मला साफ करून ठेवायची आहे. एक भाजी साफ करायला बराचसा वेळ जातो, तर तिला ते स्वयंपाकाचं सगळं आवरून ह्या भाज्या साफ करून तिला ठेवाव्या लागतात. तर का, अशाच फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर फ्रीज लोड पण घेईल जास्त आणि बिल पण येईल जास्त आणि त्याचबरोबर त्या खराब पण होतील. तर त्या खराब न हो म्हणून ते व्यवस्थित ठेवणं तिचं काम ते चालू असतं. आणि त्यानंतर डस्टिंग वगैरे काही असेल आणि खूप सारी घरामध्ये आपलं काही छोटं नसतं. आजकाल बऱ्याच लोकांचे घरं मोठे आहेत. घर छोटं असो किंवा मोठं असो, डस्टिंग तर करावीच लागते प्रत्येकाला. आणि त्यानंतर भाज्या वगैरे धुवून ठेवणं म्हणजे का बाबा, तर अगोदरच जेव्हा आपण सकाळी उठू तर टिफिनला गडबड नको व्हायला, समोरच्या व्यक्तीला लेट नको व्हायला ऑफिसला आपल्या टिफिन, म्हणून लवकर उठणं आणि सगळ्या भाज्या वगैरे अगोदरच धुवून ठेवणं 1 दिवस अगोदर, किंवा जेव्हा भाज्या आणल्या जातात तेव्हा. जसं मी तुम्हाला म्हटलं की डस्टिंग, घर छोटं असो किंवा मोठं असो, डस्टिंग तर करावं लागते. पुसून पासून तर सगळीकडे आपल्याला घ्यावंच लागतं.
तर हे जे काम असतं आपण याला कुठलाही मोबदला न घेता आपण हे काम करत असतो. तर प्रत्येक जणांचं असतं ना, की नाही काहीच काम नसतं, नुसतं टिफिन झाला की झोपायचं असतं. तर नाही, हे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल आता, की हे सगळी कामं असतात स्त्रियांना. जसं की मी आता विंडो वगैरे ते पुसून घेते. आजकाल खूप जण असे बोलतात, खूप जणांचं मी असं ऐकलंय बऱ्याच जणांना, की नाही बाबा ही काहीच नाही करत वगैरे, ती घरीच तर असते जॉबला वगैरे ते. एक वेळेस बाहेरचं काम करून घरचं काम केलेलं पुरेल, पण नुसतंच घरचं काम केलेलं नाही पुरत. जसं मी तुम्हाला म्हटलं, की सॅलरी अकाउंटमध्ये येते, तर इथे तसं काहीच होत नसतं. आणि हां, देतात घरचे पैसे, प्रत्येकाला घरचे आपले पैसे देतात. पण जर एखादी स्त्री तिच्या जर स्वतःच्या पायावर तिला उभं राहायचं असेल आणि त्यात हे करून आणि परत वरून टोमणे तिला मारले जातात, तर ती खूप अत्यंत धक्कादायक असतं आणि ती टेन्शन घेऊन घेऊन ती कुणालाही सांगत नसते. बिचारी ती एकटीच सहन करत असते. हे खूपदा होतं असं. आणि जर एखादी बोलणारी असेल तर ती बोलते आणि एखादी बोलणारी नसेल तर ती बिचारी अशीच सहन करते. तिच्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या तशाच तिच्या मरून जातात मनामध्ये विचार करूनच. नुसतं विचार करत कुढत बसणं हेच आयुष्य तिचं निघून जातं याच्यामध्येच. आणि हां, मी असं प्रत्येक स्त्रीचं नाही बोलतो, मला काही स्त्रिया असतील सुद्धा अशा की त्या घर घाण ठेवतात. आहे बऱ्याचदा मी बघितलं आहे की त्यांचे घर एकदम स्वच्छ नसतं, टापटीप नसतं. तर एकीमुळे तुम्ही सगळ्या स्त्रियांना असं म्हणत जाऊ नका की घरीच असते आणि तिला काही काम नसतं. तर प्लीज एखाद्या स्त्रियामुळे तुम्ही प्रत्येक स्त्रीला तुम्ही असं नाही बोलू शकत. तुमच्या घरातली स्त्री कशी आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला ही छोटी छोटी जी कामं असतात तर तीही कुणालाही दिसत नाहीत. जेवढं आपण काम केलं ना, ही छोटी छोटी कामं कुणाला तुम्हाला दिसणार नाही तिथे. पण हे जी स्त्री करते हे तिला माहिती असतं की काय ही कामं असतात आणि याला काही 2 मिनटं 3 मिनटं लागत नाही, याला बराचसा वेळ लागतो साफ वगैरे करायला. आणि जे असतात ना आपण जातो बटन जे बोर्ड वगैरे असतात आपले ते स्वच्छ कशामुळे असतात, तर हे तिच्यामुळे स्वच्छ असतात की ती सगळे स्वच्छ वगैरे करत असते. जसं की हे नळ वगैरे बेसिन कसं तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या स्वच्छ पाहिजे असतं ना, म्हणजे आपण तिथे ब्रश करू तर आपल्याला फ्रेश वाटेल वगैरे, छान वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण तिथे राहील. तर हे हे सगळं ती काम करत असते. एक जेवण झाल्यानंतर किंवा ती जसं तिला वेळ भेटेल तसं ती काम करत असते आणि पटापट काम करून ती स्वतःसाठी 2 मिनटं देत असते. तर त्यातच आपले टोमणे तिला जात असतात, की झालं तुझं काम? आता तू काय करणार? आता पडणार वगैरे असे टोमणे तिला चालू असतात. तर बघा हे स्वच्छ ना हे त्याच्यामुळे होत असतं. हे काम अजिबात कुणाला दिसत नाहीत. जसं की बाथरूम वगैरे स्वच्छ करणं. बाथरूम वगैरे आपले सकाळी-सकाळी वापरलं जातं. तर ते स्वच्छ असं म्हटलं जातं, की बाथरूममध्ये माणूस जास्त विचार करतो. तर ते स्वच्छ असतं म्हणून तिथे आपण जास्त वेळ बसू शकतो आणि तिथे तुम्ही विचार करू शकता. तर ते का? तर स्त्रीमुळे ते तिथे स्वच्छ असतं आणि प्रत्येक गोष्ट घरातली स्वच्छ असते तिच्यामुळे. आणि इथे तुम्ही 2 मिनटं बसता, तर ते तिच्यामुळे. कारण की जर घाण ठेवलं तर तुम्हाला 2 मिनटं 2 सेकंडसुद्धा तुम्ही तिथे बसू शकणार नाहीत. सॉरी याच्यासाठी. नंतर हे काचा आणि बघा आपण आरशासमोर दिवसातून 3 ते 4 वेळा आपण उभा असतो. तो स्वच्छ का असतो? तर ती त्याला पुसत असते. ती दिवसाड किंवा रोजसुद्धा म्हणाल तरी चालेल किंवा 2 दिवसाला म्हणाल तरी चालेल. तेव्हा तो आपल्याला स्वच्छ दिसतो. तुम्ही एक 3 ते 4 दिवस त्याच्याकडे लक्ष नका देऊ. बघा तो कसा धूळ त्याच्यावर येते आणि तुम्ही त्याच्यासमोरसुद्धा उभा राहू शकत नाहीत, एवढी असते. एवढी धूळ जमा होत असते. आणि काही अशा स्त्रिया आहेत जेव्हा आपला नवरा ऑफिसला जातो तेव्हा हे छोटे मोठे कामं त्या करत असतात. आणि काही अशासुद्धा स्त्रिया मी बघितल्यात की त्या पुरुषांसमोर फक्त कामं काढतात खूप सारे घरातले आणि मग त्यांना असं वाटतं की हां बाबा माझी बायको खूप कामं करते. आणि ज्या जर अशा स्त्रिया आहेत ज्या नवरा नसताना घरातले छोटे मोठे कामं करत असतात तर त्यांच्या नवऱ्याला अजिबात ही कामं अशी काही दिसत नसतात. फॅमिली छोटी असल्यामुळे मला इथे वेळ भेटतो आराम करायला. पण काही स्त्रियांचं असं आहे की त्यांची फॅमिली मोठी आहे, लेकरं असतात, त्यांना अजिबात स्वतःसाठी 2 मिनटं पण त्यांना आराम करायला भेटत नाही. 2 मिनटं पण त्यांना असं पडायला भेटत नाही. कारण की लेकरं वगैरे असतात, घर घाण असतं आणि त्यांना खूप कामं असतं. मला इथे जर लोड आला जरा तरी माझ्यावरती तर माझ्या घरचे मला मदत करू लागतात. किंवा मग एखाद्या वेळेस स्वयंपाकाचं म्हणतात की जाऊ दे खिचडी वगैरे बनव किंवा आपण दुसरं काहीतरी असं हलकं जे पटकन होईल ते आपण बनवू आणि आपण खाऊ. असं नाही की कितीही थकलेलं असतील तर स्वयंपाक करावंच लागतं असं नाही. तर तुम्हीसुद्धा असं तुमच्या घरच्या स्त्रींसोबत असं करू नका. तर मी खूप लकी मानते की माझ्या घरचे मला मदत करत असतात. असं प्रत्येकाने करावं आणि स्त्रीची ही काळजी केलीच पाहिजे कारण की ती आहे तर आपलं घर आहे.
जे घर प्रसन्न वगैरे दिसतं तुम्हाला, घर स्वच्छ असतं, घर टापटीप दिसतं, तर हे तिच्यामुळे तुम्हाला दिसत असतं. तिने 1-2 दिवस जरी आराम करू द्या, घरामध्ये सगळीकडे धूळ दिसेल आणि सगळं घाण तुम्हाला घर दिसायला लागेल. तर असं नाही, घरी असल्यावर नुसतं टिफिनच असतो, बाकी सगळी कामं असतात. म्हणजे टिफिन म्हणजे स्वयंपाक 2 टाईमचा असं नसतं, दुसरीसुद्धा कामं असतात, ती दिसून येत नसतात. पण काही स्त्रिया अशा आहेत की त्या बोलून नाही दाखवत आणि काही स्त्रिया बोलून दाखवतात, फरक एवढाच असतो. तर प्लीज असं कधी कुणाला म्हणू नका. आणि हां, चला आता व्हिडिओ इथेच संपवते, खूप मोठा व्हिडिओ नको व्हायला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटद्वारे कळवा, कारण की तुमच्या एका कमेंटची मी वाट पाहत असते आणि त्याच्यानंतरच मी दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी मला उत्साह येत असतो. तर मी असेच स्किन रिलेटेड मेकअपचे व्हिडिओज, डेली रुटीनचे व्हिडिओ मी आता टाकायला सुरुवात केली आहेत. तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका, लाईकसुद्धा करा. चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. बाजूचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे अगोदर जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तो अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला पुन्हा एकदा भेटूयात, सध्यासाठी बाय बाय.